मोहीममध्ये आपण चर्चा करतोय कुत्र्यांची दहशत आणि रेबीज या रोगाचे धोके कितपत आहेत। डॉक्टर अमित मोहिते आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, आपण बघितलं की प्रचंड मोठा असा धोका आहे रेबीज या रोगाचा। एकंदरीत रेबीजची लक्षणं काय आहेत, लोकांना ती कोणत्या लक्षणांमुळे कळू शकतात? रेबीज जो आपण पहिल्यांदा त्याचं डिस्कस केलं। शक्यतो पेशंटला पाणी पिताना जाणवते की बाबा पाणी गिळताना त्रास होतो। तसंच पंखा वगैरे चालू असताना किंवा एसी चालू असताना त्याला एकदम आखडी आल्यासारखे येणं, तसंच चक्कर येणं जे म्हणतो, तर त्या प्रमाणात तसं ही प्राथमिक लक्षणं राहतात। आणि नंतर मग तो जो रुग्ण आहे त्याचे पिसळलेला कुत्रा असतो तर त्यासारख्या बऱ्यापैकी त्याची लक्षणं होऊ शकतात। तसंच रुग्णाला पॅरालिसिस वगैरे पण होण्याची शक्यता राहते शक्यतो। आणि पेशंटचे जे लाळ आहे तर शक्यतो लाळ त्याच्या तोंडामधून साईडनं गळण्याची वगैरे शक्यता राहते। अगदी डॉक्टर, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की रेबीजवर मुंबईमध्ये कुठे कुठे उपचार होतात आणि आपण बघितलं की जनजागृती लोकांमध्ये रेबीज या रोगाविषयी करणं आवश्यक आहे, त्यासाठी काय करता येईल थोडक्यात? रेबीज ह्या रोगाचा उपचार महाराष्ट्र शासनाचं जे रुग्णालय, तसेच महानगरपालिकेची KEM सायन नायर रुग्णालय इथं वेगळा वॉर्ड वगैरे याची शासनाने सोय केलेली आहे। तरी पण मला हे सांगावंसं वाटतं की रेबीजचं रुग्ण 1 लाखामध्ये 1 होण्याची शक्यता वगैरे राहतं जर व्यवस्थित प्रतिबंधात्मक उपचार केलं तर। माझं एवढंच म्हणणं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे ज्याला कोणाला कुत्रा चावेल तर त्यांनी पहिल्यांदा त्वरित उपचार घेणे गरजेचं आहे। प्रतिबंधात्मक उपचार, वॅक्सिन म्हणा, तसेच जखमेची काळजी, तसेच जर समजा कॅटेगरी 3ची उंड असेल तर त्यांनी इम्युनोग्लोबिन घेणं गरजेचं आहे। आणि जनजागृती म्हणाल तर याच्याबद्दल जनजागृती जर करायची असेल तर जाहिरात करणं, तसंच सामाजिक जे सोशल मोबिलायझेशन म्हणतो ACSM ॲक्टिव्हिटी वाढवणं या पण गरजेच्या आहेत। अगदी धन्यवाद डॉक्टर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि आपला वेळ काढून आपण मोहीम या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात। आपल्यासोबत जे हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक अमित मोहिते होते आणि त्यांनी सांगितलं की रेबीजचा धोका हा कितपत आहे आणि लोकांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि रेबीजचा धोका टाळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत। मोहीम ही अशीच चालू राहणार आहे। इथंच थांबतोय आजच्या मोहीममध्ये। पाहत रहा जय महाराष्ट्र।